मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि संध्याकाळचे आत्ता वाजलेत 6:30. ॲज युजल कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की ज्याच्यात मी काहीच केलं नाही. बड्डेचे काही कारण लावणार फोन भाई. तर काल तुम्ही बघितलं असेल की बड्डे दिवशी आम्ही काहीच केलं नाही. तर बड्डे बोलू ना, काय बोलतो अरे. तर असं सगळं आहे. आता कदाचित एक पिक्चर बघीन मी आणि मग त्यानंतर संध्याकाळी थोडं विचार करतो की काहीतरी शूट करूया. सो बघूया आता आजचा दिवस कसा काय जातो. दिवस झाला अर्धा असो. तर आजची रात्र कशी जाते बघूया आपण. चला. तुला ना त्याचे काय आज ब्लॅक डे बड्डे आहे ब्लॅक डे. बस बंद कर. रोहन, हा भाई, काय बोलतो? कसा आहेस? अरे मस्त. तू? मस्त मजेत. कॉल केला होतास, बोल ना काय आलं. अरे ऍक्च्युली माझं एक काम होतं तुझ्याकडे. माझा एक मित्र आहे. अच्छा. तो तुझ्यासारखेच असे व्हिडिओ वगैरे बनवतो, क्रिएटिव्ह व्हिडिओज वगैरे बनवतो. ओके. पण प्रॉब्लेम असा झालाय ना की सध्या त्याला ना एक क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. अच्छा. म्हणजे नो डाऊट छान व्हिडिओ बनवतो, रिस्पॉन्स छान आहे लोकांचा, ठीक आहे. फक्त नवीन व्हिडिओ अजून कशी बनवायची ते त्याला कळत नाहीये. तर मग त्याबद्दल काय सांगू शकतोस का मला, किंवा काय सजेस्ट करू शकतो का? म्हणजे मी तसं त्याला सांगेन. हे बघा, कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे तो आता लोकांपर्यंत जे लोकांना हवंय तो देतोय सगळं. म्हणजे काय बोलतो, तो सप्लायर सारखं लोकांना त्या गोष्टी देतोय. लोकांना त्या आवडत आहेत म्हणून सगळ्या त्या गोष्टी करतोय. पण याच्यात होतं का माहिती आहे काय, त्याला जे हवंय ना, म्हणजे त्याचा जो मुक्त विचार असेल किंवा त्याचं ते काय बोलतो एक आर्टिस्ट म्हणून त्याचं काहीतरी एक थॉट असेल ना, तो त्यांच्यापर्यंत जाणं पण गरजेचं आहे ना. म्हणजे याचा जो थॉट असेल की हे असं आहे, हे लोकांपर्यंत पण पोहोचणं गरजेचं आहे ना. आता काय होतं, फक्त लोकांना आपण हवंय ते देत गेलो. मग एका पॉईंटला आपण मग थांबणार, अरे मी काय करतोय. मग मला तेव्हा तो क्रिएटिव्ह ब्लॉक, अरे आता बापरे आता काय करू. आता लोकांना हवं होतं ते दिलं, आता मला कळत नाही पुढे. मला असं नेहमी वाटतं की आपल्याला जे हवं ना, म्हणजे आपल्याला जे कळतं आवडतं की आपल्याला जे सुचतं ते लोकांपर्यंत पोहोचवावं. भले त्यांना आवडू दे नको आवडू दे नंतरची गोष्ट आहे, पण आपलं पहिलं काम ते असावं असं मला वाटतं. माझा काही एक्सपिरियन्स नाही एवढा, म्हणजे बोललो जर काय त्याला हेल्प झाली याने तर नक्कीच सांग त्याला. नक्की मी नक्की सांगेन. सांग भाई. येतो. येस भेटू आपण. नक्की. बाय द वे, अरे क्रिएटर कोण आहे तो? अरे तोच आपला रोहन वाघमारे, रोहन JR म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे ना, तोच. कळतंय ना? छान बनवतोस हा व्हिडिओ, पण तसं कर पण. थँक्स भाई, थँक्स. जस्ट तुम्ही आता तो व्हिडिओ बघितला असेल. आम्ही आता जस्ट भाई शूट केला तो, आणि दोघं इथे बसलेत. तर असंच एक थॉट आला, म्हणजे आज विचार करता आला की अरे आपण व्लॉगमध्ये काय ते फूड व्लॉगिंग किंवा हे ते करण्यात मला असा फारसा इंटरेस्ट नाही आहे, कारण तो माझा विंडोच नाही आहे. आणि मला जे आवडतं ते असं काहीतरी स्टोरी लाईनला घेऊन करणं, किंवा एखादी स्टोरी किंवा एखादं इमोशन पकडून त्या गोष्टी करायला मला फार आवडतात. तर मग असं थॉट झालं की आपण तेच करू ना, ज्याच्यात आपल्याला चांगलं, म्हणजे करतो प्रयत्न तर करतो आहे चांगलं करायचं, तर तुम्ही ठरवा चांगलं आहे की नाही. पण ज्याच्यात आपल्याला चांगलं आवडतं आहे, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे, त्या गोष्टी करायला मला फार जास्त आवडतात. सो प्रयत्न करेन की ते वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये अशा काहीतरी गोष्टी मी आणत जाईन नेहमी. आणि बघूया, मजा आली करता. आज बरं वाटलं जरा. म्हणजे आत्ता वाजले असतील 1:30-2 वाजले असतील, पण करायला फार छान मजा आली. आणि त्या दोघांना विचार यांना कसं वाटलं, ते वाटलं व्हिडिओ शूट करून. ॲज युजल नेहमी चांगलंच. मोजून 10 सेकंड पण बोलला असतील मोठे. ॲज युजल गोव्याला थोडी विचारले, तुला विचारले. ॲज युजल नेहमी चांगलंच. कसं वाटलं? मस्त वाटलं. छान. पहिल्यांदा शूट केलं असेल ना असं काहीतरी? आम्ही ते वाला चालू करा ना, ते
इब्राहिम भाई चलो. इम्रान भाई तो चाय बोलतो ना. इस्माईल नाव आहे सॉरी सॉरी हां सॉरी सॉरी रिटेक. रिटेक हा. आता भाव खा. काय ॲटिट्यूड आला याला? नाहीतर काय. मग बसून बसून घ्यायचा. हां सॉरी आवडायची. सॉरी बसून घ्यायचा. हां चल बोल. इस्माइल भाई तो चाय बोलतो ना. चाय वाय कुछ नहीं रे. कोई बात नहीं इस्माइल भाई, चाय नहीं है कोई बात नहीं, फिर भी हमारे दिल में इस्माइल भाई च रहेंगे. पुढे काय. पुढे काय? फिर तू कर. हाँ तू हाँ चल चल हाँ हाँ मी करतो. हाँ हाँ. अच्छा काय यार रिटेक. इस्माइल भाई हां मी इस्माइल. हां आता तू इस्माईल भाई. इस्माइल भाई तो चाय तो बोलो ना यारो. चाय भाई कुछ नहीं रे. ठीक है इस्माइल भाई, चाय नहीं मंगाए तो फिर भी हमारे दिल में इस्माइल भाई च रहते हैं. विसरले. अरे तुम्ही काय भोसडीचे असं काही वाक्य यार. तुझीच आहेत माहिती आता. माहिती. चला. ही सगळी वाक्य म्हणजे तशी सगळी वाक्य. रिटेक परत एक परत. कट टू. इस्माइल भाई तो चाय तो बोलो ना यारो. अभी चाय भाई कुछ नहीं रे. ठीक है इस्माइल भाई, अब चाय नहीं बोले तो फिर भी हमारे दिल में इस्माइल भाई च रहते हैं. बचपन में मेरे स्कूल में जाने के लिए फीस नहीं थे, तब इस्माइल भाई मेरे स्कूल के फीस भरे. परसों 4 मीनार के इधर खड़ा था, बोले इस्माइल भाई दुबई को गए क्या. परसों रुखसाना मिली, वही किल्लर माफी बोली थी, क्या रे इब्राहिम इस्माइल भाई दिखते नहीं आजकल, सब ठीक है ना. परसों तो 4 मीनार के इधर मार खाए. अभी रुखसाना को भी मालूम है क्या. टेंशन नको ना ले, अपन सब कुछ ठीक करता है. तुम चाय तो बोलो ना यारो. ठीक है दो चाय बोल दे. अंडे बंडे संडी 4 बदाम. ते माहिती गॅदरिंगला मुलांना जबरदस्ती बोलायला लावतात 4 वाक्य. मी महात्मा गांधी हूँ तसं वाटते सेम. इस्माईल भाई मला ना तो वाला व्हिडिओ लय आवडतो. त्याच्यामध्ये ना सगळेजण असे लाईनीत उभे असतात आणि बोलतात ना तुम बड़ी होकर ज्योतिबा- क्या बनने वाले हो. ज्योतिबा फुले असं करून जातात. आणि दुसरा त्यातला ना- दुसरा त्यातला एक जण येतो एंडवाला पुढचा बोलला सरळ निघून जातो. मैं बैठा हूँ इधर किस्मत के भरोसे, मैं करूंगा जो करूंगा. या ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना मित्रांनो, या रात्री 2:30 वाजता. अडीच ते 3 वाजता या सगळ्या गोष्टी चालल्यात. काय इस्माईल भाई या इस्माइल युसुफला भेटू. तू इस्माइल है. हाँ हा बोला नहीं क्या रे ये बोना किधर फिर से- भी बोना है. बोल. बोल क्या आता है? पूर्ण बोल. पर्वत के शिखर पे क्यों खड़ा ना हो. इधर. और देवता फिर भी देवता है. चाय को चोली के पीछे क्या है, चोली कुएं की गहराई में छुपाना हो. फिर भी बोना है, चाहे वो पर्वत की चोटी पे क्यों ना खड़ा हो. और देवता फिर भी देवता है. चाय कुएं की गहराई में क्यों ना छुपा हो. हा. तुमची कुवेची गहराई आहे ना. नको नको. अरे काय पडताय